आज मी तुम्हाला कुळीतपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीत बघा हे आहेत आणि हे अर्धी वाटी घेतलेलं आहे। टोपामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं चोळून आपण धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात टाकायच्यात आपल्याला पाणी, अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। आता ह्याचं काय करणार आहे मी 6 शिट्ट्या करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे थोडंसं मीठ आणि हे आपण काय करूया मिक्स करून घेऊया आणि मी ह्याच्या कुकरला मीडियम गॅसवर 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि मी आता काढून घेतलेले कुकरमध्ये एकदम स्मूथ शिजले। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतलेली एक मुठभर, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, हे कमी तिखटवाले आहेत। हे एवढं मी कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल आणि ह्याच्यावर थोडंसं खोबरं जरी बारीक केलं सुक्क तरी पण चालेल। अशा पद्धतीत बघा मी घुटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा मी कुटून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात, गरम होऊन देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, त्यात टाकायचे कढीपत्ता आणि त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा काय करूया भाजून घेऊया चांगला। त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे हे जे आपण कुटून घेतलेलं साहित्य सगळं। आता ह्याला काय करायचं, 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे आपण बारीक करून घेतलेलं आणि लगेच जरा झाकण घालायचं 1 मिनिटभर फक्त। झाकण आपण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे। तर मी त्या टोपामध्ये बघा थोडंसं पाणी कोमट वतून घेतलं होतं, त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ। आता ह्याला चांगलं उकळून द्यायचं, जेवढं होता होईल एवढं चांगलं उकळलं पाहिजे। मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी उकळून घेतलेलं आहे। चांगलं एक 5 मिनिटं तरी 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं बघा। अशा पद्धतीनं होतं, खूप छान लागतं बरं का चवीला, हे टेस्ट इतकी छान लागते ना।